हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम-पी-एस-सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एका व्यक्तीबद्दलची माहिती पाहणार आहे, ते म्हणजे दादाभाई नौरोजी. आता यांच्याबद्दल माहिती पाहण्याचं रिझन काय ते सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही एम-पी-एस-सीची तयारी करत असाल, तर 2 व्यक्ती अशा आहेत, की ज्यांच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला सारखे फिरून-फिरून प्रश्न विचारले जातात. एक आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरी व्यक्ती आहे म्हणजे दादाभाई नौरोजी. बऱ्याच वेळा त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे दादाभाई नौरोजी यांच्याबद्दलची डिटेल माहिती लक्षात पाहिजे आणि याच्यामध्ये थोडीशी गफलत होते, ते म्हणजे दादाभाई नौरोजी आणि नाना शंकर शेख. आता बऱ्याच वेळा ह्या प्रश्नामध्ये कसं काय फसवलं जातं ते मी तुम्हाला या लेसनमध्ये सांगणार आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींचा जन्म कधीचा आहे तर 4 सप्टेंबर 1828 चा जन्म आहे. जन्मस्थळ आहे गुजरातमधलं नवसारी हे. त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता तर विल्बर फोर्स यांचा प्रभाव होता. हे एक नाव लक्षात ठेवा, विल्बर फोर्स. डॉक्टर दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींना कोणत्या-कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर त्यांना भारताचं पितामह म्हणून ओळखलं जातं. दुसरं म्हटलं तर त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते आहेत किंवा त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत किंवा जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये सुवर्णमध्य साधणारे नेते आहेत किंवा भारतीय स्वराज्याचे पहिले उद्दाते आहेत. अशा प्रकारे दादाभाई नौरोजी यांची ओळख घेतली जाते. आता यांचा जीवन कार्याचा जर विचार केला तर त्यांना मिळालेला जस्टिस ऑफ पीस हा किताब ब्रिटिशाकडून त्यांना केव्हा प्रदान करण्यात आला होता? दिनांक, त्याची इयर महत्वाचं आहे, ते म्हणजे 1883 साली. दादाभाई नौरोजी यांना 1883 साली जस्टिस ऑफ पीस हा किताब प्रदान करण्यात आला होता. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे इथं फसायचं नाहीये, हा पॉइंट. 1853 साली मुंबईचं जे एल्फिन्स्टन महाविद्यालय झालं होतं, या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये नियुक्त होणारे पहिले भारतीय प्राध्यापक होते. दादाभाई नौरोजी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये नियुक्त होणारे पहिले भारतीय प्राध्यापक होते. ते राघव भंडारकरांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. दुसरं म्हणजे बॅरिस्टर जिना हे दादाभाई नौरोजी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. हाही पॉईंट परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. दादाभाई नौरोजी यांनी आणखी आता त्यांच्या कारकिर्दीचा जर टप्पा बघितला तर 1845 साली त्यांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी हे नाव लक्षात घ्या. मुंबईमधली महत्वाची सोसायटी आहे. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांनी आपला सहभाग घेतला होता. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेली वृत्तपत्र. आता ह्या वृत्तपत्राबाबत परीक्षेला बऱ्याच वेळा काय फसवलंय माहिती आहे का? तर दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू केलं? तर बऱ्याच वेळा असं वाक्य दिले, त्यांनी हिंदी आणि उर्दू या भाषेमध्ये वृत्तपत्र सुरू केलं. एक वृत्तपत्र हिंदी भाषेत होतं, एक पत्र उर्दू भाषेत होतं. तर त्यांनी कोणत्या भाषेमध्ये सुरू केलं तेही तुम्हाला लक्षात घ्या. पार्शियन भाषेमधलं पण त्यांनी वृत्तपत्र सुरू केलंय. गुजराती भाषेमध्ये पण केलंय. हे लक्षात ठेवण्याचं ट्रेंड तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते आपण पाहूया. 1861 साली त्यांनी रास्त गोपतार नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. रास्त गोपतार म्हणजे त्याचा अर्थ होतो खरी बातमी आणि हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमधलं होतं तर पार्शियन भाषेतलं होतं. 1861 साली त्यांनी रास्त गुप्तार हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. 1861 साली पार्शियन भाषेतलं वृत्तपत्र होतं. याचा उद्देश एकच होता, तो म्हणजे पारशी धर्मामध्ये सुधारणा करणे. त्याच्यानंतर त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केली होती. ईस्ट इंडिया असोसिएशन. आता ही जी ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था कुठे स्थापन करण्यात आली होती तर ती लंडनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली होती 1866 साली. कधी स्थापन करण्यात आली होती? 1866 साली इंग्लंडमध्ये. या संघटनेच्या शाखा कुठं कुठं निघालेल्या आहेत तर 3 ठिकाणं महत्वाची आहेत, ते म्हणजे मुंबई, मद्रास आणि कोलकाता. मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा निघाल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधली जी शाखा होती त्याचे सचिव होते फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी यांचा फेमस ग्रंथ तो म्हणजे पुस्तक पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हे खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला काय होतं तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया याच्यावरनं जोडायला म्हणून प्रश्न विचारलाय, वन लाईनर विचारलाय, बऱ्याच वेळा विचारलाय. परंतु याचं इयर लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. दादाभाई नौरोजी यांनी आपलं पुस्तक पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया केव्हा लिहिलेलं होतं किंवा तर ते होतं 1866 साली आणि या पुस्तकामधून त्यांनी लुटीचा सिद्धांत मांडला होता. त्याला काय म्हटलं जातं तर आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत.
आता या सिद्धांतानुसार त्यांनी भारतीयांचं जे सरासरी उत्पन्न आहे ना, तर ते 20 रुपये असल्याचं सिद्ध केलं होतं. त्यानंतर दादाभाई नौरोजी 1872 ते 1874 या काळामध्ये बडोदा दिवाण संस्थानचे दिवाण म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1885 साली जेव्हा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली, त्या स्थापनेमध्ये सुद्धा दादाभाई नौरोजी यांचा पुढाकार आपल्याला पाहायला मिळतो. दादाभाई नौरोजी ब्रिटनच्या कोणत्या सभागृहाचे सदस्य होते? तर ब्रिटनचे जे हाऊस ऑफ कॉमन्स आहे याचे ते सदस्य होते. कालावधी होता 1892 ते 1895. कोणत्या मतदारसंघामधून ते निवडून गेले होते? तर ते गेले होते फिन्सबेरी या मतदारसंघामधून ते निवडून गेले होते. म्हणजे दादाभाई नौरोजी हे इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाऊस ऑफ कॉमनचे सभासद बनणारे पहिले भारतीय होते. जरूर लक्षात ठेवा, पहिले भारतीय होते. त्याच्यानंतर 1896-97 या साली आलेलं वेल्बी कमिशन. आता वेल्बी कमिशनची स्थापना ॲक्च्युली त्यांच्यामुळेच झालेली होती. कारण याचा वेल्बी कमिशन कशासाठी नेमलं होतं ते अगोदर लक्षात घ्या. तर जो हिंदी राज्यकारभाराचा जो खर्च आहे किंवा भारतातील ज्या आर्थिक सुधारणांबाबतचा अहवाल आहे, हे तयार करण्याचं कार्य या वेल्बी कमिशनकडे म्हणजे ह्याच्याबाबतचं वेल्बी कमिशनकडे दिलेलं होतं आणि त्याच्याबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेलं हे कमिशन होते वेल्बी कमिशन. आता वेल्बी कमिशनला साक्ष देणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वेल्बी कमिशनला साथ देणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण? तर ते आहेत गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले भारत कृषक समाज स्थापन करण्यामध्ये पुढचा भारत कृषक सेवक गोपाळकृष्ण गोखले. लक्षात घ्या, वेल्बी कमिशन साक्ष देणारे पहिले भारतीय गोपाळकृष्ण गोखले. आणि हे जे वेल्बी कमिशन होतं याचे पहिले सदस्य बनले होते दादाभाई नौरोजी. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. दादाभाई नौरोजीचे पहिले सदस्य बनलेले होते. दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेसचं महत्त्वाचे अधिवेशन बसवलं होतं अध्यक्षपद. ते म्हणजे 1886 साली जे दुसरं अधिवेशन झालं होतं कोलकात्याला. त्यानंतर 1893 साली जे लाहोरला अधिवेशन झालं त्याचं अध्यक्षपद बसवलं होतं. 1906चं कोलकाता अधिवेशन. आता ह्या अधिवेशनामध्ये ॲक्च्युली जहाल आणि मावळे यांच्यामध्ये फूट पडेल असं वाटत होतं. म्हणून दादाभाई नौरोजी यांनी याचं अध्यक्षपद भूषवण्यात आलं होतं, म्हणजे देण्यात आलं होतं. त्यामुळे जहाल मावळामध्ये जी फूट पडायची होती ती 1906 साली पडली नाही, कारण दादाभाई नौरोजींचा तेवढा मान होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा 1906 साली दादाभाई नौरोजी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते, त्यांनी स्वतःचं अध्यक्षीय भाषण वाचलं नव्हतं. त्यांचं अध्यक्षीय भाषण हे दादाभाई नौरोजींच्या वतीनं कुणी वाचलेलं होतं? तर ते होते गोपाळकृष्ण गोखले. 1906 साली गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांचं अध्यक्ष भाषण वाचलेलं होतं. 1907 साली जी सुरतचं अधिवेशन झालं, त्या सुरत अधिवेशनामध्ये मात्र फूट पडलेली आहे जहाल आणि मावळमध्ये. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली, जहाल आणि मावळ हे गट वेगळे झाले होते 1907 मध्ये. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉयल कमिशनचे ते पहिले हिंदी सभासद होते. बऱ्याच वेळा फसगत काय होते, तर नाना शंकर शेठ यांचं नाव सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ही व्यक्ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे, नाना शंकर शेठ. तर रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सभासद नाना शंकर शेठ की दादाभाई नौरोजी? तर दादाभाई नौरोजी होते. दुसरं म्हणजे व्हॉइस ऑफ इंडिया हे इंग्रजीतली वृत्तपत्र सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. म्हणजे इंग्रजी वृत्तपत्र, पार्शियन वृत्तपत्र हे त्यांनी सुरू केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सभासद सुद्धा तेच होते. त्याच्यानंतर त्यांनी ब्रिटिश इंडिया कंपनीसमोर इंग्लंडचे भारताबाहेरील कर्तव्य हा निबंध वाचलेला होता. ते एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दादाभाई नौरोजींचं निधन मुंबईमध्ये झालेलं आहे 30 जून 1917 साली. आता त्यांची प्रसिद्ध 3 वाक्य आहेत. पहिलं म्हणजे इंग्रजांच्या न्यायपणावर विश्वास ठेवता ठेवता मी थकलो, म्हातारा झालो. जर मी तरुण असतो तर इंग्रजाविरुद्ध बंड करून उठलो असतो. म्हणजे जे तरुण लोक आहेत, तरुण व्यक्ती आहेत, त्यांना चेतना देण्याचं काम या वक्तव्यातून आपल्याला दिसून येतं. दुसरं म्हणजे गझनीच्या मोहम्मदाने आपल्या 17 स्वारीमध्ये जेवढी लूट भारताची केली नसेल तेवढी लूट ह्या ब्रिटिशांनी प्रगती, संस्कृती आणि विकास या गोंडस नावाखाली केले. हे फेमस वाक्य एकदा परीक्षेला येऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर 1909चा जो मोर्लो-मिंटो कायदा होता त्याच्यावर मत व्यक्त करताना त्यांनी म्हटलं होतं, या कायद्याच्या सुधारणेचा हप्ता आम्हा भारतीयांना पिढीभर पुरेल काय? अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला दादाभाई नौरोजी यांच्याबाबतचे हे पॉईंट लक्षात घ्या. त्यांचा जन्म कुठं होता ते असू द्या. त्यांची ओळख आपण कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना जस्टिस ऑफ पीस मिळाला 1883, हे महत्त्वाचं आहे. एल्फिन्स्टन महाविद्यालयात 1853ला पहिले प्राध्यापक झाले भारतीय. स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी 1845, राष्ट्रगोपतार पार्शियन वृत्तपत्र 1861, ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना लंडनमध्ये केली होती 1866 साली.
नंतरच मुंबई कोलकाता शाखा, मुंबईमधले फिरोजशाह ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवावं लागणार ते म्हणजे 1866 साली पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, लुटीचा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर 1885 काँग्रेसच्या मध्ये सहभागी, त्यानंतर हाऊस ऑफ कॉमनचे पहिले सदस्य भारतीय सदस्य बनले होते. कोणत्या मतदारसंघातून? ह्या मतदारसंघावर परीक्षेला प्रश्न येऊन गेला आहे, फिन्सबेरी मतदारसंघ. त्यानंतर वेल्बी कमिशन भारतामध्ये स्थापन झालेलं 1896-97 मध्ये, त्याचे पहिले सदस्य होते ते म्हणजे दादाभाई नौरोजी, आणि या साक्ष देणारी पहिली भारतीय व्यक्ती होती ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. हे 2-3 गोष्टी. 3 अधिवेशनाचे अध्यक्षपद होते 86, 93 आणि 1906, कोलकाता, लाहोर आणि कोलकाता रिस्पेक्टिव्हली. रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सभासद सुद्धा ते राहिलेले होते. व्हॉइस ऑफ इंडिया इंग्रजीतील पुस्तक होतं. अशा प्रकारे दादाभाई नौरोजी यांच्याबद्दलची लायसन्स किंवा माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या लेसन आपण पुढेच कव्हर करतोय. आय होप ही लेसन तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. धन्यवाद.